परंतु बाबासाहेबांना काही लोक आज बेमान झाले, त्या हरामखोर लोकांसाठी ही गीत आहे. कारण बाबासाहेबांना 340 व कलम पहिल्यांदा लिहिलं ओबीसी साठी, 341 लिहिलं एसटी साठी, 342 लिहिलं एससी साठी. नुसत्याच मांगाळ महाराला ढोर समाराला नाही तर सगळ्याचा विचार बाबासाहेबांनी केला. आणि काय म्हणायचं आहे का, बाबासाहेब नेहमी म्हणायचे, शिका संघटित वा संघर्ष. साडीत कैद झाले साडीत कैद झाले कुणी मारीत कैद झाले भीमवाट चालणारे गाडीत कैद झाले जगने बहाल केले ही वाट दावली रे त्या बापाचीच बोली लेकाने लावली रे ही वाट लावली रे त्या बापाचीच बोली लेखाने लावली रे क्रांतीची क्रांतीपुत्रे झाली पाळलेले कुत्रे तुकडाच घेण्यासाठी झोळीत कैद झाले तुकडाच घेण्यासाठी झोळीत कैद झाले. आणि म्हणून काय म्हणायचं आहे का, बाबासाहेब म्हणतात अरे दिली घटना जरी मी या देशाला, दिली घटना जरी मी या देशाला, पण देऊ शकलो ना मी माझ्या कफन त्या राजरत्नाला. बाबासाहेब सांगतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण ऐकलं गेलं बाबासाहेबांनी शिक्षण नाही सांगितलं, इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपण मराठीत शिकलो नाही तर इंग्रजी कधी शिकावं. बाबासाहेब नेहमी सांगायचे लाईफ शुड बी ग्रेट बट रॅदर दॅन लॉ. जीवन हे श्रेष्ठ असायला पाहिजे, मोठं नाही. 100 वर्ष जगून करता काय, काय मातीत घालायचे नाही 100 वर्ष. बाबासाहेबांच्या विचाराचे फोडला हो कप बसा. दादा मगाशी म्हणले एक गाणं वंचित बहुजन आघाडी फोडला कप बसा, घातले गॅस मातीत लोकांनी.
काय म्हणायचं आहे का? नाव भीमराव का जब मुंह से निकल जाता है तब दर्द मंदों का कलेजा भी दहल जाता है। नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है तब दर्दमंदों का कलेजा भी दहल जाता है। उनके गम में हर एक इंसान बहाता है आंसू। मोम क्या चीज है, पत्थर भी पिघल जाता है। पत्थर भी पिघल जाता है। आणि काय म्हणायचं अशा लोकांना ऐका? अरे कुणामुळं फिरता गड्या सुटबुट घालून काय? अरे कुणामुळं फिरता गड्या सुटबुट घालून काय?